आता मस्त आमचे टायर मागचे वळवळ करते, तुम्हाला काय सांगा गिअर टाकून ठेवलेत आम्ही. पण थांबा ना बाबा, काय त्यांनी 1-2 लाईनी क्लिअर केल्यात, ते कसं देणार आहेत एकदा अटी त्यांनी केल्या म्हणजे ताण नाही तर मग मात्र मी प्रामाणिकपणानं सांगतो 24ला मला आंदोलन पुकारवायचं लागणार आहे. त्यांनी जर भिजत घेऊन ठेवलं मात्र प्रामाणिकपणा आणि खरं ते बोललेत. मराठ्यांना बोलल्याप्रमाणे आरक्षण मिळणार, 100% मिळणार, याच्यात काही शंका नाही. पण त्यांनी फक्त एवढं सुटसुटीत करावं, कारण त्याच्यावरच आपली प्रेस बराच वेळ चालली की ज्याची नोंद सापडली त्याच्या परिवाराला सगळ्या देणार लाभ आणि त्याचे जे सगळे सोयरे रक्ताचे नातेवाईक त्याला देण्यासाठी काय निकष हे स्पष्ट करा. आणि तिसरी गोष्ट, ज्याला नोंद ज्याची सापडली त्याला तर लाभ सुरू झालायच, पण त्याच्या नातेवाईकाला किती दिवसापासून सुरू करणार आहेत? आम्हाला 24च्या आता जिती नाही पाहिजे, लाभ लगेच सुरू पाहिजे, स्पष्टीकरण लगेच द्या. आम्ही टाइम बॉन्ड हे करून द्यायचा का शपथपत्र मी तो पाहुणा आहे म्हणून आम्ही उद्यापासून लगेच लाईनीला लागतो. आणि त्याच्यासाठी कायदा पारित करायची गरज लागत असेल तर ती उद्या सकाळी करा. गरज नसेल, तुम्हाला वाटत असेल राज्य मागासवर्ग आयोगाचे आदेश देऊन कलेक्टरांच्या मार्फत जरी आम्ही ते त्याचे नियम सांगितले तरीही त्याला लाभ होणार आहे, तरी आम्हाला उद्यापासून कामाला लागायला. मात्र स्पष्ट करा म्हणजे खरं काय आहे ती स्पष्ट होईल, बस एवढंच. मागे तुम्ही 1-2 वेळेस बोलताना म्हणाला की कारण की तुमच्याशी कुणीही संपर्क साधला न सरकारवरचा विश्वास आता कमी होताना पाहायला मिळतो असं अनेक वेळा तुम्ही सांगितलेलं आहे. मात्र आजचा जो भाषण होता त्यावरून पुन्हा सरकार करेल अशी आशा बळावली का? हो, त्यांनी ते शब्द घेतल्यामुळं होला होच म्हणावं लागणार आहे, नाही नाही. आणि मी इकडं काही हो म्हणून अख्खा महाराष्ट्राची विभाग होतोय. त्यांनी ऐकलंय, ज्याची नोंद मिळाली त्याच्या परिवाराला देणार आणि त्याच्या रक्ताच्या नातेवाईकाला देणार. त्यामुळं महाराष्ट्रातले मराठे एवढे येडे नाही आहेत. त्यांनी ऐकलं, मी इकडं काही खोटं सांगत, ते म्हणले रक्ताच्याला देतो. महाराष्ट्रात मराठ्याचे ऐकलं आहे तेच खरं आहे. फक्त विश्वास कुठं उडाला म्हणलो मी तुम्हाला त्या केसेसमध्ये, त्याही ते मागं घेते 24पर्यंत ही आशा आहे. नसता 24ला आम्ही कुठं म्हणलो आंदोलन थांबेलं म्हणून सुरू. पटेल तुमच्या ज्या शब्दावरती आणले असं म्हणतो आपण